पण काही इथे थोडेसे नोट्स काढलेत तुम्हाला हेल्प करायला. आता या ठिकाणी आपण स्टार्ट केले वर्क एनर्जी पॉवर. ह्याला प्रॉपरली समजून घेऊ. जसं वर्क म्हणजे काय आपण काल पाहिलं. जसं आता इथं पहा, वर्क इज डिफाईन्ड ॲज द स्केलर प्रोडक्ट. काल सांगितलं तुम्हाला स्केलर प्रोडक्ट जे असतं, स्केलर स्केलर प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो, डॉट प्रोडक्ट. आता स्केलर प्रोडक्ट दोन स्केलर क्वांटिटीचं पण असतं, दोन वेक्टरचं पण असतं. वेक्टर मल्टिप्लाइड बाय वेक्टर इज अ वेक्टर ऑर अ स्केलर. तर दोन वेक्टरला मल्टिप्लाय करून जेव्हा स्केलर मिळेल तेव्हा आपण त्याला स्केलर किंवा डॉट प्रोडक्ट म्हणतो. आता हा कोणाचा डॉट प्रोडक्ट आहे? तर या ठिकाणी एक आपण घेतला फोर्स वेक्टर आणि दुसरा घेतला डिस्प्लेसमेंट वेक्टर. काल आपण पाहिलं की वर्क डन झालं हे आपण कशावरून म्हणतो? जेव्हा एखादी बॉडी अप्लाइड फोर्समुळे काय करते? डिस्प्लेस होते. आता बघा इथे तुम्हाला एक इथे मास दिसतो. हा जो मास आहे, आता बघा या सरफेसवर हा एक ब्लॉक आहे. आता या ब्लॉकचा मास एम आहे. त्याच्यावर आपण या पद्धतीने एक ऑब्लिक डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला. ऑब्लिक म्हणजे एका अँगलसह. आता हा जो वेक्टर आहे तुम्ही चेक करा, या ठिकाणी हा तो ब्लॉक, या ब्लॉकवर या डायरेक्शन मध्ये आपण फोर्स अप्लाय केला. तर याने हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल आहे थीटा. धिस अँगल विथ हॉरिझॉन्टल इज थीटा. या डायरेक्शन मध्ये काय झालं? बॉडीचं डिस्प्लेसमेंट. इकडे अप्लाय केलेला आहे फोर्स. तर फोर्सचा एक कॉम्पोनंट आपण घेतोय बघा. फोर्सचा कॉम्पोनंट कोणत्या डायरेक्शनला? डिस्प्लेसमेंटच्या. इथे थीटा आहे. तर बघा फोर्सचा कोणता कॉम्पोनंट येईल? एफ कॉस थीटा. तर या ठिकाणी हा जो तुम्हाला कॉम्पोनंट मिळेल एफ कॉस थीटा, याचं डिस्प्लेसमेंट सोबत जे डॉट प्रोडक्ट आहे याला आपण म्हणतो वर्क. तर वर्कची डेफिनेशनच आपण काय केली? इथे पहा, वर्क इज एफ डॉट एस, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचं डॉट प्रोडक्ट. या दोन वर एरो साइनचं काय मिनिंग आहे? हे दोन वेक्टर्स आहेत, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. ज्यावेळेस आपण डॉट प्रोडक्टचा डॉट काढून टाकतो किंवा आपण फोर्सचा कोणता कॉम्पोनंट घेतला? कॉस थिटा. किंवा तुम्ही डिस्प्लेसमेंटचा पण घेऊ शकता ना. तुम्ही या फिगरला नीट पहा. जर मी म्हणलं फोर्सचा एफ कॉस थिटा घेतला, किंवा असं म्हणा डिस्प्लेसमेंटचा कोणता कॉम्पोनंट फोर्स कडे जाणारा? एस कॉस थिटा. दोन्ही अर्थ बरोबर आहेत. या फॉर्म्युल्याचा अर्थ खूप जण चुकीचा घेतात, थोडस समजून घ्या. मी जेव्हा एफ एस कॉस थिटा लिहितो तेव्हा मी चा कॉम्पोनंट घेतलेला आहे एस कॉस थिटा, कोणाच्या डायरेक्शन मध्ये? फोर्सच्या. किंवा मी याला लिहू शकतो एफ कॉस थिटा एस, हे पण बरोबर आहे. म्हणजे फोर्सचा कॉम्पोनंट कॉस थिटा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये, हे दोन्ही अर्थ बरोबर आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, इट इज द डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, हे डॉट प्रोडक्ट आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं. आता आपल्याला जेई मेन्स मध्ये एक प्रश्न असतो युनिट डायमेन्शनचा. ठीक आहे. आता प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्ही जेवढे फॉर्म्युले शिकता मेन त्या सगळ्यांचे तुम्हाला डायमेन्शन्स काढता आले पाहिजे, त्यांचे तुम्हाला युनिट्स पण काढता आले पाहिजे. आता उदाहरण इथं तुम्हाला दिलेलं आहे ml2t-2. मी तुम्हाला डायमेन्शन कसे काढायचे त्याचे ऍप्लिकेशन शिकवलेले आहेत युनिट्स मध्ये. आता इथे तुम्ही पहा, कॉस थिटा रेशो आहे आणि रेशो इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. तुम्ही जाऊन बघा. अँगलचा आपण डायमेन्शन 2D असेल तर रेडियन घेतो, आणि 3D ला स्टेरेडियन घेतो. आता इथे तुम्ही बघा, वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा काय फॉर्म्युला आहे? मास इंटू ऍक्सिलरेशन. आणि डिस्प्लेसमेंटला एस लिहा. मासचं डायमेन्शन एम, ऍक्सिलरेशन काय आहे? व्ही बाय टी, व्हेलॉसिटी काय आहे?
डिस्प्लेसमेंट बाय टाइम, म्हणजे ऍक्सिलरेशन काय आहे? डिस्प्लेसमेंट बाय टाइम स्क्वेअर. तर डिस्प्लेसमेंट कोण असते? एल असतं, बाय टाइम स्क्वेअर T2. आणि इथे डिस्प्लेसमेंट परत कोण आहे? एल. झाला बघा तुमचा फॉर्म्युला तयार. बघा इथून कोणाला? एम. एल इंटू एल, L2 झाला, स्क्वेअर वाचत नाही तिथं, 2 वाचायचं. आणि T2 ला आपण जर न्यूमरेटर मध्ये आणलं तर T-2 होतो. बघा तेच डायमेन्शन आहे की नाही? तर आपण डायमेन्शन या पद्धतीने तयार करत असतो. तर ML2 T-2 इट इज द डायमेन्शन ऑफ वर्क. आणि सगळ्यात महत्वाचं, वर्क आणि एनर्जी हे दोन्ही इक्वल असतात. वर्क आपण एनर्जी मध्ये काय करत असतो? स्टोअर करत असतो. एखाद्या सिस्टीमवर वर्क केलं, काम केलं, म्हणजे काय झालं? ते वर्क एका एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर झालं. फॉर एक्झाम्पल, मी आता हा जो ऑब्जेक्ट आहे, रिमोट आहे, याच्यावर मी फोर्स लावला, फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झालं. बघा, तर रिमोट इथून इथं आला, म्हणजे इथे वर्क झालं. आता मी म्हणून हे जे वर्क, मी हे जो लावलेला फोर्स आहे, या फोर्स मध्ये मास आहे, त्याच्यामुळे ऍक्सिलरेशन आहे, आणि या बॉडीमध्ये काहीतरी एनर्जी आलेली असणार. कुठे आहे ती एनर्जी? व्हॉट इज दॅट एनर्जी? मी जेवढं वर्क केलं तेवढीच एनर्जी इथं स्टोअर झाली. ही एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये आहे बघा? आता ही पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये आहे, हे की नाही? कशावरून सर इथं आता एनर्जी आहे? त्याला सोडून दिलं तर खाली जोरात पडेल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल म्हणजे ती स्टोर्ड एनर्जी आहे. जेव्हा आपण ह्याला रिलीज करू या एनर्जीला, तेव्हा कायनेटिक मध्ये कन्वर्ट होईल. याचा अर्थ याच्यात एनर्जी आहे. ही एनर्जी आली कशामुळे? वर्कमुळे झाली ना. आता इथे एनर्जी नव्हती का? आता या ठिकाणी सरफेस जो आहे, या सरफेसला खालच्या डायरेक्शनला वेट आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी नॉर्मल आहे. हे आता आपण शिकलो NLM मध्ये. त्याच्यामुळे आता बघा, बॉडी इथे आपण या टेबलच्या सरफेसला रेफरन्स मानलं, तर या रेफरन्सला पोटेन्शियल एनर्जी 0. तर ही एनर्जी आता इथं 0 आहे, पण एनर्जी आहे. वर्क 0 आहे आता इथे, बघा कुठलाच फोर्स नाही, मग याच्यावर कोणतेही डिस्प्लेसमेंट नाही, म्हणून इथे आता एनर्जी 0 आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्क आणि एनर्जी आपण सेम मानतो, क्वांटिटी सेम नाही. वर्क आणि एनर्जी क्वांटिटी सेम नाहीत, त्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. वर्क आपण एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, हेच तुम्ही या चॅप्टर मध्ये, हे दोन्ही एकच असते तर या चॅप्टरला वर्क, एनर्जी, पॉवर असे 3 नावं नसले असते. ठीक आहे, तर याचं नाव कसं राहिलं असतं? वर्क आणि पॉवर असं राहिलं असतं. एनर्जी नाव आलंच नसतं ना याच्यामध्ये. एनर्जी इज अ डिफरंट कॉन्सेप्ट, बट वी यूज वर्क अँड एनर्जी जस्ट ॲज अन एनॉलॉजी. दोघांमध्ये खूप साऱ्या गोष्टी सिमिलर आहेत, त्याला एनॉलॉजी म्हणतात. नीट समजून घ्या, मी मुद्दाम काही नोट्स काढलेत आपले वेळ वाचावा, आणि काही चांगले चांगले क्वेश्चन इथे येतील. तर डायमेन्शन आजपासून लक्षात ठेवायचं, ML2 T-2 सेम डायमेन्शन कोणाचं आहे? एनर्जीचं पण आहे. फोर्सचं डायमेन्शन ML2, बघा MLT2 असतो, इथे ML2 T-2 झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं, फक्त फोर्सचं काढलं असतं तर बघा MLT-2 आला असतं, दिसते? फक्त फोर्सचं, फक्त फोर्स, कारण एमएचच काढलं मी, एस बाजूला केलाय. एक डिस्प्लेसमेंट ऍड झाल्यामुळे बघा इथं एल पण आला, म्हणून तो ML2 झाला, नाही तर हा एल आला नसता ना या केसमध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं की एनर्जी आणि वर्क आपण सेम मानतो. आपण एक शिकलो लहानपणी, एनर्जीचं SI युनिट जूल आहे, म्हणून वर्कचं पण SI युनिट जूल आहे. सो SI युनिट इज जूल. CGS युनिट असते अर्ग, हे माहित असलं पाहिजे. अर्ग इज द CGS युनिट, म्हणजे स्मॉलर युनिट आहे. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड स्केल मध्ये युनिट आहे अर्ग.
अर्ग आणि जूल कन्व्हर्टिबल आहेत, म्हणजे दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत. आपण जेव्हा म्हणतो अ बॉडी इज परफॉर्म बाय अ फोर्स अँड अ वर्क ऑफ 1 जूल इज डन. 1 जूल वर्क झालं म्हणजे किती अर्ग वर्क झालं? 10⁻⁷. म्हणजे बघा, जूल ही मोठी क्वांटिटी आहे ना अर्थपेक्षा. एसआय युनिट मोठंच असतं. एसआय युनिटचं जुनं नाव काय होतं? एमकेएस. एमकेएसलाच आपण एसआय नाव दिलं. मीटर किलोग्रॅम सेकंड. ते नंतर सेंटीमीटर ग्रॅम सेकंड त्याचं स्मॉलर युनिट होतं. पण आपल्याकडे जे मीटर होतं, हे फॉरेन कंट्रीजमध्ये डिस्टन्सला मीटर वापरत नव्हते, फूट वापरत होते, फूट. इंग्लंडमध्ये जेव्हा गेलो तिथे फूट होतं मीटरचं, आपल्याकडे फूट नव्हतं, आपण मीटर वापरत होतो. तिकडे माससाठी काय करायचे? पाऊंड वापरायचे, आपल्याकडे किलोग्रॅम होतं, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून स्टँडर्डाइज युनिट करून जगाने एक सिस्टीम स्वीकारली, म्हणून त्याचं नाव एसआय पडलं, सिस्टीम इंटरनॅशनल. पूर्ण जगाने एकच मेथड स्वीकारली आणि त्याच्यामुळे त्याचं नाव एसआय झालं. तर आपण जे एमकेएस वापरत होतो ऍक्च्युली, तेच नंतर एसआय म्हणून जगात आलं. आता स्टँडर्ड युनिट आपण त्यालाच म्हणतो. डिस्टन्स किंवा लेंथ आपण मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. आता कोणी फूट म्हणत असेल, कोणी यार्ड म्हणत असेल, तर आता ते यूज केलं जात नाही. 3 फूटला 1 यार्ड होत असतो, 3 फुटाचा 1 यार्ड असतो, इंग्लंडमध्ये ते यूज होतं. आपण आता जगात कोणीही, तुम्ही तुमचं काही करा. आता आपण जेव्हा इथे गहू ज्वारी दळायला घेऊन जातो, तेव्हा त्याला पायलीने मोजतात आपल्या इथं. 5 किलो झाले की 1 पायली म्हणा. काही ठिकाणी 5 किलोची पायली आहे, कुठं 7 किलोची पायली आहे. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आणि त्यानुसार रेट बदलतात. मग ते स्टँडर्ड युनिट राहिलं नाही ना. म्हणून आपण काय करतो? एसआय युनिट. जर एका फिजिक्सच्या माणसाला सांगितलं की आता हे दळण आपल्याला करायचंय, तर ह्याला मोजा तुम्ही याचा मास, तर ते म्हणते मी किलोग्रॅम मोजणार. ते तुझं पायली धडी हे तुझ्या घरी ठेव. फिजिक्समध्ये त्याला मोजल्या जाणार किलोग्रॅम मध्येच, एसआय युनिट. आणि हे स्टँडर्डाइज झाल्यामुळे आपले न्यूमेरिकल सुद्धा आपण स्टँडर्ड युनिटने सॉल्व्ह करतो. हे थोडंसं लक्षात ठेवत चला. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. हे कन्व्हर्जन आहे. फॅक्टर कन्वर्ट करता येतात. हे कन्वर्ट वगैरे कसं करतात युनिट डायमेन्शन मध्येच आपण शिकतो. आपण दोघांचे डायमेन्शन्स अनालिसिस करून, बिलकुल दोघांचे डायमेन्शन अनालिसिस करून आपण युनिट पण काढू शकतो. हे आता आपण पुढे जसं ह्याच्यावरून हे कसं बनलं, तर सिंपल लॉजिक आहे. जूल म्हणजे कोण आहे बघा? Ml2T-2 मास आहे. इथे 1 किलोग्रॅम मास घेतलं, तर 1 किलोग्रॅम इकडं काय होईल? ग्रॅम होईल. इकडचा किलोग्रॅम इकडे ग्रॅम होईल की नाही? मग 1 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात? 1000. म्हणून बघा, इथे जर मी 1 लिहिलं तर इथं 10⁻³ होईल. समजून घ्या. सेकंड तर 1ला 1च राहील. लेंथ आहे, इथं मी काय म्हणतोय? इथं लेंथला मी मीटर म्हणतो, इकडे सेंटीमीटर म्हणतो. एका सेंटीमीटर मध्ये किती येणार? एका सेंटीमीटर मध्ये, आता तुम्ही बघा, एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर येणार, म्हणजे 10⁻² येणार. तर 10⁻³ 10⁻². इकडे आम्ही सेकंड्स घेतलं, इकडे सेकंड्स घेतलं. आता यांचे जे फॉर्म्युले आहेत एनर्जी आणि वर्कचे, यांच्यामध्ये तुम्ही डिस्प्लेसमेंट, फोर्स, मास, ऍक्सिलरेशन या सगळ्या गोष्टींना मल्टिप्लाय करून त्यांचे पॉवर जनरेट करता. याच्यावरून 1 जूल बनतो 10⁻⁷ अर्ग. हे कन्वर्ट करून बनलेलं असते. आता आपण जे काल महत्वाचं पाहिलं, तो पार्ट इथे येतो. नेचर ऑफ वर्क. वर्क कसं कसं राहू शकतं? वर्क वर्क आपण 3 टाईपचं डिफाईन करतो. पॉझिटिव्ह वर्क, झिरो वर्क, निगेटिव्ह वर्क. इट इज टोटली डिपेंड अपॉन थिटा. कालच तुम्हाला सांगितलं, एखाद्या ऑब्जेक्टवर वर्क झालं हे आपण कसं म्हणतो? वर्क इज सेड टू बी डन इफ ऑब्जेक्ट हॅज फोर्स अपॉन इट. ड्यू टू दॅट फोर्स इट इज डिस्प्लेस्ड and there is angle between force and displacement which is not 90 degree. ठीक आहे नाही? 90 डिग्री सोडून इथे बघा काय केलं त्यानं. थिटा इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0 दिसते. इक्वल टू कुठं लागले? 0 सोबत. याचं मिनिंग काय? थिटा तुम्ही 0 घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. इक्वॅलिटी आहे ना, इक्वॅलिटी आहे बघा इथे. तर तुमचा अँगल 0 राहू शकतो
पण इथे इक्वॅलिटी नाहीये 90 सोबत. त्याचं मिनिंग लेस दॅन 90. का? कारण 90 झालं तर कॉस 90 झिरो होईल. या फॉर्म्युल्यात तुम्ही जर कॉस 90 ठेवला तर एफ एस इंटू झिरो होऊन जाईल आणि हे ओव्हरऑल वर्क झिरो होऊन जाईल. म्हणून आपण इथे जर अँगल 90 पेक्षा कमी ठेवला तर 0 टू 90 मध्ये अँगल असतो नेहमी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण जो कॉसचा ग्राफ पाहतो, काल तुम्हाला दाखवला होता, अशा पद्धतीने जर आपण कॉसचा एक पूर्ण ग्राफ काढला तर बघा, इथून इथून इथपर्यंत हे फर्स्ट क्वाड्रंट आहे. समजलं? फर्स्ट क्वाड्रंट आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळ्या व्हॅल्यू बघा पॉझिटिव्ह आहेत. म्हणून इन फर्स्ट क्वाड्रंट मीन्स वेन अँगल इज बिटवीन 0 टू 90. 0 कॅन बी इन्क्लुडेड बट नॉट द 90. तर अशा केसमध्ये आपण पाहतो वर्क डन इज पॉझिटिव्ह. फोर्स सपोर्ट्स मोशन, म्हणजे तुम्ही ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावत आहात त्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट काय होतो? मूव्ह होतो पुढे. म्हणून आपण त्याला म्हणतो पॉझिटिव्ह वर्क. बघा, एक्झाम्पल ग्रॅव्हिटी ऑन अ फॉलिंग बॉडी. एखादा ऑब्जेक्ट खाली पडत आहे, याचा अर्थ बघा फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? डाऊनवर्ड्स. आणि डिस्प्लेसमेंट आहे डाऊनवर्ड आहे. म्हणजे दोघांमधला अँगल पॅरलल वेक्टर झाले म्हणजे झिरो. जसं ग्रॅव्हिटीच्या बाबतीत आता पहा, या डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, व्हर्टिकल मोशन. त्याच डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती झाला? 0 डिग्री. आणि 0 डिग्रीचा अर्थ आहे पॉझिटिव्ह वर्क. आणि हे कॉस झिरो होईल. कॉस झिरो इज मॅक्सिमम. स्प्रिंग पुलिंग ब्लॉक टू इक्विलिब्रियम. आता स्प्रिंग वगैरे पुढे तुम्हाला आहे. तर एखाद्या स्प्रिंगला जेव्हा आपण एखादा ब्लॉक लावून ओढतो त्यावेळेस त्याच्यात कोणता फोर्स क्रिएट होतो? तुम्हाला स्प्रिंग फोर्स मी मागे शिकवला, एफ इज इक्वल टू के एक्स. आणि तिथे आपण एक निगेटिव्ह लावतो, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स द ऑपोजिट नेचर ऑफ द फोर्स. मी जेव्हा स्प्रिंगला स्ट्रेच करतो आणि सोडून दिल्यावर तो वापस आपल्या जागेवर येतो का? हा, हेच कळू शकते सर, इकडं का आला? आम्ही फोर्स इकडे लावला म्हणून. सोडल्यावर वापस गेला, कोण मागे ओढलं त्याला? इकडं कोणाचा हात होता? कोणाचाच नाही. मग ऑब्जेक्ट गेला कसा वापस मागे? तर आपण ज्या वेळेस त्याला स्ट्रेच करत होतो त्याच वेळेस त्या स्प्रिंग मध्ये एक फोर्स जनरेट होत होता ऑटोमॅटिकली, नॅचरली. ती स्प्रिंगची प्रॉपर्टी आहे इलास्टिसिटी. आता आपण पुढे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स सॉलिड्स मध्ये शिकणार, हुक्स लॉ. स्ट्रेस स्ट्रेन, हे नाही, तो पार्ट खूप छान आहे. जेव्हा आपण ओढतो तेव्हा हा फोर्स आहे, जेव्हा आपण त्याला रिलीज करतो तो फोर्स वापस येतो. म्हणजे त्याच्यात एक रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो. आपण लावलेल्या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये तो फोर्स असतो, म्हणून त्याचा साईन देतो निगेटिव्ह. आता पुढे आपल्याला पाहायचंय ते. हे लक्षात घ्या, खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. स्प्रिंगने एखाद्या ब्लॉकला पुल केलं, ओल्ड इक्विलिब्रियम कडे, तर आपण त्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणतो. आफ्टर दॅट इज झिरो वर्क. झिरो वर्क साठी थिटाची करेक्ट कंडिशन आहे 90 डिग्री. थिटा 90 झाला तर बघा इथे कॉस 90 होईल. कॉस 90 झिरो. सो वर्क डन इज झिरो. फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट. यांचे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शन मध्ये लागत असेल आणि ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट इकडे होत असेल तर बघा इथे 90 डिग्री अँगल झाला दोन्ही वेक्टरच्या मध्ये, तर या ठिकाणचं वर्क डन झिरो आहे. एक्झाम्पल सेंट्रिपिटल फोर्स. कसा काय हो सर? सेंट्रिपिटल फोर्स सगळ्यांना माहिती आहे काय असतो? आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो फोर्स, मी तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये सांगितलंय, mv²/r. फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, याला आपण लिहित होतो FC, सेंट्रिपिटल फोर्स. आणि व्हेलॉसिटी असते टँजेन्शियल. तर बघा टँजंट, रेडियस टँजंट थेरम काय होता 10th स्टँडर्डला? परपेंडिक्युलर. रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि व्हेलॉसिटी यांच्यामध्ये किती अँगल आहे? 90. जेव्हा हा फॅन फिरतो तेव्हा त्याने किती वर्क डन केलं? झिरो. फिजिक्सने सांगितलं याचा वर्क झिरो आहे. कोणतं? सेंट्रिपिटल फोर्स. समजलं? कारण हा फिरतोय फिरतोय फिरतोय. बघा व्हेलॉसिटी टँजंट आहे आणि फोर्स कुठे आहे? सेंटरकडे. तर नेहमी त्यांच्यामध्ये राईट अँगल आहे असा, ऑलवेज राईट अँगल. म्हणून झिरो वर्क. बिचारा एवढा फिरतो, एवढं लाईट बिल येतं तरी त्याचं वर्क झिरो आहे. फिजिक्सच्या दृष्टीने झिरो आहे.
त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन ऑन अ ब्लॉक मुव्हिंग हॉरिझॉन्टली. आताच सांगितलं. एखादा ब्लॉक जर या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस होत असेल तर बघा व्हर्टिकल मोशनच नाहीये. म्हणजे खाली जेवढा इथे फोर्स आहे हा पुढे जातोय तर नॉर्मल वर जाते. बघा परत नॉर्मल आणि डिस्प्लेसमेंट मध्ये राईट अँगलच आहे. अगेन हिअर वर्क डन इज झिरो. ग्रॅव्हिटीने जर झिरो केलं इकडून तर वर नॉर्मली झिरो करतो. हॉरिझॉन्टल मोशन असेल तर, व्हर्टिकल असेल तर झिरो नसणार, कारण दोघांची डायरेक्शन सेम होऊन जाईल. जिकडे नॉर्मल तिकडे. आता मी ब्लॉकला उचललं, आता रिमोट उचललं तसं, तर बघा मेकॅनिकल फोर्स कुठे आहे? अपवर्ड. आणि बघा डिस्प्लेसमेंट आहे अपवर्ड. आता पॉझिटिव्ह वर्क आहे. पण मी आता जर तुम्हाला म्हणलं माझ्या हाताने केलेलं वर्क कसं आहे? पॉझिटिव्ह. ग्रॅव्हिटीने केलेलं वर्क कसं आहे? निगेटिव्ह. कारण बघा फोर्स ग्रॅव्हिटीचा डाऊनवर्ड आहे आणि डिस्प्लेसमेंट अपवर्ड आहे. ऑपोजिट डिरेक्शन. याचा अर्थ झाला 180 डिग्री. आणि त्याच वेळेस इकडे फ्रिक्शनने केलेलं 0. तर 90 डिग्री. तर तुम्ही कसं पाहताय? कुली कॅरिंग लोड ऑन लेवल ग्राउंड. हे सगळे 0 वर्कचे एक्झाम्पल आहेत. आफ्टर दॅट निगेटिव्ह वर्क. थीटा असतो 90 पेक्षा मोठा. बघा इथून इक्वेलिटी गायब झालेली आहे. इक्वल टू ऑर लेस दॅन 180 डिग्री. 180च्या पुढे आपण थीटा घेत नाही. 180च्या पुढे गेला तर काय होतं? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलला परत आपण 360 मायनस करून आपल्या पाहिजे त्याच अँगलमध्ये आणत असतो. म्हणून 180च्या पुढे जायचं काम नाही. सर 180च्या पुढे गेल्यावर होते काय अजून? क्वाड्रंट चेंज होतो ना, ऑपोजिट डिरेक्शन स्टार्ट होतं. तर सेम फॉर्म्युले यायला लागतात. अलाइड अँगल तेच सांगत होते. 90 प्लस थिटा, 90 मायनस थिटा, 180 प्लस थिटा. म्हणूनच ट्रिग्नोमेट्री स्ट्रॉंग पाहिजे. तर थिटा जर 90 पेक्षा मोठा, इक्वॅलिटी नाहीये, लक्ष देत चला, आणि 180 किंवा त्याच्याहून लहान असेल तर निगेटिव्ह वर्क आहे, कारण फोर्स ऑपोजेस मोशन. इथं सपोर्ट्स मोशन आहे. तर बघा फ्रिक्शन, ग्रॅव्हिटी ऑन अ बॉडी थ्रोन अपवर्ड्स. मी आता सांगितलं वर फेकलेल्या बॉडीवर ग्रॅव्हिटी कुठे आहे? डाऊनवर्ड. डिस्प्लेसमेंट अपवर्ड. झालं 180 डिग्री. निगेटिव्ह वर्क. तर वर्क तिन्ही टाईपचं असू शकतं. व्हेरी इम्पॉर्टंट. आता एक न्यूमेरिकल आहे, याच्यावर आपण ट्राय करू शकतो. अशा टाईपचे न्यूमेरिकल्स येतात. मी मध्ये मध्ये छोटे छोटे न्यूमेरिकल्स टाकले त्याच्यात. आता एक क्वेश्चन बघा. एक फोर्स आहे एफ. फोर्स बघा ॲज अ वेक्टर तो आहे 5i कॅप प्लस 3j कॅप प्लस 2k कॅप. आता हे कोण आहेत? युनिट वेक्टर्स आहेत. ठीक. आय जे के म्हणजे हे फोर्स आपण 3D स्पेस मध्ये पाहत आहोत. म्हणजे 5,3,2 काय झाला? त्याचा कोऑर्डिनेट झाला. जर तुम्हाला आठवत असेल आपण मागे शिकलेलं 3D या पद्धतीने आपण घेतो. बघा तिन्ही पॉझिटिव्ह आहेत. हा पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, पॉझिटिव्ह झेड. तर मी जर म्हटलं इकडे पॉझिटिव्ह झेड आहे, इकडे पॉझिटिव्ह एक्स आहे, पॉझिटिव्ह वाय. एक्स मध्ये मी गेलो 5, वाय मध्ये गेलो 3. ठीक आहे. आणि इकडे आलो 2. तर इथं कुठेतरी आलो असं धरून चला 3D मध्ये. तर बघा इथे मी कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलो? क्वाड्रंट नाही ऍक्च्युली, हा ऑक्टंट आहे. 3D मध्ये ऑक्टंट बनतो. 8 पार्ट्स बनतात. 2D मध्ये 4 बनतात. 1 2 3 4. ह्याच्यामध्ये 8 बनतात. हे लक्षात घ्या. तर हा फर्स्ट ऑक्टंट आहे. तर या पद्धतीने फोर्स आहे. न्यूटन हे त्याचं युनिट आहे. इज अप्लाइड इन अ पार्टिकल विच डिस्प्लेसेस इट फ्रॉम ओरिजिन टू आर. आता एक याचा अर्थ काय बघा. तुम्हाला सगळे शिकवलेले आहे. तुम्ही फक्त डोकं किती लावताय हेच मॅटर करतं. ओरिजिन इथं माना. ओरिजिनहून एका बॉडीला जर मी एवढा फोर्स लावून डिस्प्लेस केलं कोणत्या पोझिशनला? 2i मायनस जी. आता 2i मायनस जी. मायनस जी इकडे येईल. बघा वर जे प्लस आहे ना, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. इकडे कोण असेल? निगेटिव्ह. इकडे निगेटिव्ह एक्स, इकडे निगेटिव्ह झेड. समजलं? तर या ठिकाणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ऑब्जेक्ट मी 2i मायनस जी खाली आणलेला आहे. मी फोर्स लावला या डायरेक्शन मध्ये आणि डिस्प्लेसमेंट झाले इकडे. तर वर्क डन सांगा. आता तुम्ही बघा ओरिजिन पासून आर पर्यंत याला आपण ढकललं. लेट से आर इथं कुठेतरी आहे. याला आपण काय म्हणतो?
पोझिशन वेक्टर. आठवते? पोझिशन वेक्टर काय असतं? वेक्टर डिनोटिंग पोझिशन ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासून जे असतं त्याला आपण म्हणतो पोझिशन वेक्टर. हे सगळं झालेलं आहे बघा. ओरिजिन टू आर म्हणलंय की नाही, तर इथे फोर्स एवढा लागतो. आणि पोझिशन वेक्टर कसा लिहितात सर? या आर वेक्टरचा अर्थ काय आहे? तुम्ही जर इथे एक पॉइंट पी मानला आणि हा ओ मानला, तर ओपी जर पोझिशन वेक्टर असेल तर आपण त्याला लिहितो वेक्टर पी मायनस ओ. फायनल मायनस इनिशियल लिहितात. हा ऍक्च्युअली कोण असतो? ओपी मायनस ओ असतो. तर बस त्याला आपण लिहिलं 2i मायनस जे. हे तुमचा पोझिशन वेक्टर आहे. म्हणजे हा डिस्प्लेसमेंट आहे. कुठून कुठपर्यंत? ओरिजिन टू धिस पॉइंट समजा. तर ओरिजिन तर 0,0च आहे ना. आणि इकडे कोण आहे? 2i मायनस जे. तर एक्स मायनस एक्स, वाय मायनस वाय. पोझिशन वेक्टर काय येणार? 2 मायनस हेच येणार, सेम हाच येणार. ओरिजिन असल्यामुळे 0 झाला. तर वर्क काढा. मी आता सांगितलं सर, वर्क डन इज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट का डॉट प्रोडक्ट. सर इथं तर अँगलच दिला नाही, आता कॉस थिटा कसा लावावा? कालची थेरी आठवा. काल एक वाक्य बोललो होतो, डॉट काढला तर कॉस लावा. इथे डॉट आहे, आता कॉस दिलाच नाही ना. तुम्हाला माहिती का आता या दोघात अँगल कोणता आहे? काढता येईल का अँगल? काढता येईल. दोन वेक्टरचा अँगल कसा काढतात? डॉट प्रोडक्टचा अँगल कसा असतो? सगळ्याला आठवत असेल तर बघा बरं, एफ डॉट एस काय होता? मॉड एस कॉस थिटा. मग कॉस थिटा काय असतो? दोघांचा डॉट डिवायडेड बाय मॉड. हे केलं होतं ना आपण वेक्टर मध्ये. झोपेतून उठा. ठीक आहे, अँगल काढता येतो सर. मग याच्यात अँगल काढायचा का? ढोर मेहनत नाही करायची, कारण आम्ही डायरेक्ट डॉट प्रोडक्ट काढायला पण शिकलो होतो. ठीक आहे, आठवत नसेल तर एकदा जाऊन वेक्टरचे लेक्चर बघा, खूप डिटेल मध्ये शिकवले तुम्हाला. फोर्सचा वेक्टर लिहा. किती आहे? 5i 3j 2k. जेई मेन्स डायरेक्ट क्वेश्चन देते असा. ह्याच्यातला एक एक क्वेश्चन मी विचार करून टाकलेला आहे. चला, आर म्हणजेच यस आहे, पोझिशन वेक्टर. एफ डॉट यस, इथे एफ डॉट आर. इथे एसच्या जागी कोण आहे? आर आहे. आर कोण आहे बघा? 2i मायनस जे. आय जे जे के के मल्टिप्लाय होतात. डॉट प्रोडक्ट मध्ये तुम्हाला आठवत असेल, आय डॉट आय 1, जे डॉट जे 1, कारण अँगल 0 आणि कॉस 0 1 असतो. तर युनिट वेक्टर जे असतात त्यांचे आपण प्रोडक्ट काय लिहिले होते वेक्टर्स मध्ये? आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के, ऑलवेज 1. म्हणून आपण आय आणि जे का करत नाही सर? मग आय डॉट जे 90 डिग्री आणि कॉस 90 0 आत्ताच पाहिलं. तर त्या केसमध्ये ते तर प्रोडक्ट 0 होऊन जाईल. त्याच्यामुळे कधीही दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट करताना फक्त त्यांचे करस्पॉन्डिंग एक्स, वाय आणि झेड कॉम्पोनंट मल्टिप्लाय करून ऍड करायचे. ह्याचं प्रोडक्ट काढणं सगळ्यात सोपं असतं. तुम्हाला वर्क डन काढायला सांगितलंय, 2-3 गोष्टीकडे लक्ष द्या. हा एक क्वेश्चन तुम्हाला खूप गोष्टी शिकवतो. चलो, ह्याचा एक्स कॉम्पोनंट +5, याचा बघा 2. आय दोन्ही पहा, 5 2 जा 10. हा 10. आता हे डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट मध्ये आय डॉट आय तर 1 झाला ना. आय डॉट आय 1 झाला. तर आता इथं तुम्ही आय स्क्वेअर लिहू शकता, पण काय उपयोग नाही ना लिहून, कारण 1 चा स्क्वेअर 1च होणार आहे. सो डोंट राईट हिअर आय स्क्वेअर ऑर एनिथिंग. फक्त प्रोडक्ट लिहा मॅग्निट्यूड वाईज. 5 2 जा 10. +3 बघा, इथं -1चं प्रोडक्ट -3. आता इथे +2 आहे आणि इकडे 0 आहे, तर 0 होईल. तर वर्क डन इज 7. युनिट इज जूल. सर इथं आय जे के का नाही आला? वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी मध्ये आय जे के येत नाही. सगळं शिकवलेलं आहे. इट्स अ स्केलर. सो डू नॉट यूज एनी रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑर युनिट वेक्टर्स. मी डायरेक्ट ज्यावेळेस मी आय जे जे के ला मल्टिप्लाय करतो, त्यावेळेस ऑटोमॅटिक मी काय क्रिएट करतो? मॅग्निट्यूड. त्याला कुठल्याही अँगलची गरज नाही.
जर एका पार्टिकलवर एवढा फोर्स लागला, त्यामुळे तो पार्टिकल एवढा डिस्प्लेस झाला, तर ओव्हरऑल वर्क किती झालं? 7 जूल झालं. समजलं इथपर्यंत? हे बेसिक्स आहेत. हा पहिल्या टाईपचा क्वेश्चन आहे. तुम्हाला 100% असे क्वेश्चन्स नीट आणि जेई मध्ये सापडतील. नीट मध्ये तर हे डायरेक्ट येतात. म्हणून तुम्हाला फार सोपं असते. तुम्ही फक्त बेसिक्सवर काम करा. आजकाल जेई मेन्स हे असे विचारत आहेत. कारण पोरं वेक्टरही नीट वापरत नाही हे त्यांच्या लक्षात यायले. कुठेही खड्ड्यात घालू शकतात. म्हणून सगळे बेसिक्स माहीत पाहिजे तुम्हाला. चला, इथे आपण कॉम्पोनंट वाईज विचार करत आहोत. कोणती बॉडी कसा काम करते हे आपण चेक केलं. एक आपण फोर्स लावून पाहिला. व्हेरी नाईस. आगे बढ़ो. एफ डॉट आर आहे. एफ आणि बघा आर इथे आपण 0 के लिहिला. 5 टू जा 10. हे डायरेक्ट 10 मायनस 3 7 जूल्स हे वर्क डन आहे. सोल्युशन पण आहे. फक्त तुम्हाला आपण आधी गोष्टी शिकवायसाठी केल्या आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज कमिंग नाव. पहा, इथे कॉन्सेप्टचं नाव आहे वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. डायमेन्शन वगैरे झालं. नॉर्मल रिॲक्शन झालं. हा, चला, आता मी जे सांगतोय तिथे लक्ष द्या. वेन फोर्स चेंजेस विथ पोझिशन. सगळ्यात महत्वाचं आहे. जसजसं ऑब्जेक्टची पोझिशन बदलते, तसा जर फोर्स चेंज होत असेल, व्हेरिएबल फोर्स म्हणजे फोर्स इज नॉट कॉन्स्टंट. आता मेन, जेव्हा फोर्स कॉन्स्टंट नसतो, त्यावेळेस आपण डायरेक्ट काय लावत नाही. त्यावेळेस आपण डायरेक्ट एफ डॉट एस लावत नाही. हे महत्वाचं आहे. आपण हा जो फॉर्म्युला वापरला, हा हा केव्हा वापरतात? कधी लक्षात घ्या, वेन फोर्स इज कॉन्स्टंट. आता मी याच्यावर लावणारा फोर्स कॉन्स्टंट आहे, तर मी एफ डॉट एस लावू शकतो. पण जेव्हा आपण एका स्प्रिंगला ओढतो, तेव्हा बघा, आपण ह्याला ओढण्यासाठी या ऑपोजिट फोर्स साठी बघा, फोर्स वाढवत जातो. वाढवतोय म्हणजे इथे जेवढा मी फोर्स लावला, त्याच्यापेक्षा इथं थोडा जास्त आला, इथे अजून जास्त आला, इकडे अजून जास्त आला. म्हणजे फोर्स कंटिन्युअसली चेंज होत आहे. तर फोर्स ज्या वेळेस चेंज होतो, म्हणजे तो स्ट्रेट लाईन नसतो. जसं इथे तुम्ही पाहिलं, या ग्राफमध्ये बघा, हे कॉन्स्टंट आहे. जिथे पाहो तिथं स्लोप सेम आहे, कॉन्स्टंट आहे. पण तोच जर फोर्स मी असा घेतला तर इथला स्लोप वेगळा आहे, इथला स्लोप वेगळा आहे, हा स्लोप वेगळा आहे. तर स्लोप चेंज होतो, याचा अर्थ काय झाला, इथे फोर्स चेंज होतो. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस फोर्स कॉन्स्टंट नसतो, त्यावेळेस आपण काय करतो, व्हेरिएबल फोर्स म्हणतो. आणि व्हेरिएबल फोर्सने जर वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय, तर आपल्याला इथे इंटिग्रेशन करावं लागतं. हे खूप मेन आहे. आता तुम्हाला एक पुढे फिगर पण दाखवतो. एक एक्झाम्पल बघा, स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. के कोण आहे? स्प्रिंग कॉन्स्टंट. एक्स आहे पोझिशन. आता सांगितलं निगेटिव्ह काय असते? डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स. हुक्स लॉ आहे हा. ठीक आहे, रिस्टोरिंग फोर्स. वर्क इज कॅल्क्युलेटेड बाय इंटिग्रेशन. हाऊ? लुक, या पद्धतीने आपण करतो. आता इथं काय काय झालं पहा, चेक करा. हा आहे एफ वर्सेस एक्स ग्राफ. एक्स म्हणजे कोण? पोझिशन. आता ही जी पोझिशन आहे ना, एक्स ऍक्सिस वर कंटिन्युअसली बदलत आहे. आता बघा, ज्या वेळेस ऑब्जेक्ट कुठं होता? 0 वर. एक्स 0 आहे ना इथं, एक्स 0 वर. त्यावेळेस बघा, फोर्स समजा एवढा होता. आता तुम्ही काय करताय, एक्स वरून एक्स वन वर आणलं, तर बघा इथे इथे जर मी एक स्लोप काढला, तर हा स्लोप काय सांगतो? स्लोपचं काय काम असतं? डिफरन्शिएशन, आठवा. आणि एरिया अंडर कर्व काय असतो? इंटिग्रेशन. बहुत बार बताया है. डिफरन्शिएशन म्हणजे स्लोप, ठीक आहे, आणि एरिया म्हणजे इंटिग्रेशन. आता बघा,
वर्क डन इज एरिया अंडर एफ एस ग्राफ. एफ एस बघा, एफ आणि एस या दोन पोझिशन पहा. पहिली पोझिशन कोण आहे? x1. दुसरी पोझिशन x2. यालाच आपण लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन म्हणतो. पुढे क्वेश्चन पण आहे, लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन म्हणतो. तर यांच्यामध्ये जेवढा एरिया येतो, ठीक आहे, त्या एरियाचं जर मी काय घेतलं, इंटिग्रेशन, म्हणजे पूर्ण एरिया जर कॅल्क्युलेट केला या दोन लिमिट्स मध्ये, तर हे सगळं वर्क डन असतं. आता इथे तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी स्लोप चेंज होते की नाही? स्लोप चेंज होतोय म्हणजे इथे एफ आणि एक्स कॉन्स्टंट नाही, म्हणजे फोर्स कॉन्स्टंट नाही. फोर्स कॉन्स्टंट नसल्यामुळे काय होत नाही, वर्क पण युनिफॉर्म राहत नाही, असे तुकड्या तुकड्यामध्ये वर्क होतं. मग आपल्याला सगळं टोटल वर्क काढण्यासाठी काय करावं लागेल? सगळे छोटे 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 झालेले वर्क ऍड करावे लागतील. आता त्याचं एक छोटस रिप्रेझेंटेशन आहे. आपण एक खूप छोटा एक्स ऍक्सिसचा पोर्शन कट केला. खूप छोट्याला आपण डीएक्स म्हणतो. एक्सचा एक खूप छोटा पोर्शन आहे. हा किती छोटा आहे? लिमिटिंग व्हॅल्यू आहे. इन्फायनाइटझिमली स्मॉल शब्द असतो. इन्फायनाइटझिमली स्मॉल, खूप छोटा. म्हणजे एक्स इथं आहे, इथून मी फक्त या दोन बोटामध्ये एवढं बारीक अंतर दिसेल एवढंच पुढे गेलो, हे पण खूप झालं. हे पण खूप आहे. याचा तुम्ही मिलियनथ पार्ट घेऊ शकता, तेवढं कमी. फक्त तुम्हाला दिसायसाठी इथे कन्सिडरेबल विड्थ दिसते. दोन पोझिशन मधलं एकदम शॉर्टेस्ट डिस्टन्स घेतलं, डीएक्स, आणि या हाईट पर्यंत काय घेतला? फोर्स. तर बघा, सेम एवढ्या पोर्शनचा हा काय झाला? एक रेक्टँगल. आता बघा, सांगा रेक्टँगलची लेंथ किती आहे? एफ दिसते? अरे बाबा, लेंथ म्हणजे कोण? व्हर्टिकल बार. हा व्हर्टिकल बार कशाला रिप्रेझेंट करतोय? फोर्सला. समजून घ्या, हा फोर्सला रिप्रेझेंट करतो. आणि एक्स ऍक्सिस हा पोर्शन कशाला रिप्रेझेंट करतो? डीएक्स ला. आता रेक्टँगलचा एरिया काय असतो? लेंथ इंटू ब्रीथ. तर लेंथ एफ, ब्रीथ डीएक्स, त्याचा एरिया काय होईल? एफ डीएक्स. लेंथ इंटू ब्रीथ. मग असे इथून इथपर्यंत असे छोटे छोटे किती रेक्टँगल राहतील? इनफायनाइट, हे की नाही? तर सांगा, मी जर एक असा रेक्टँगल कन्सिडर केला, मग एक हा केला, आता हे इतक्या जवळजवळ घेतो की आपण हे एक स्ट्रेट लाईन मानू शकतो. आणि त्याच्यामुळे बघा, असे सगळे रेक्टँगल जर मी एफ डी एक्स, एफ डी एक्स, एफ डी एक्स, एफ डी एक्स, असे खूप सारे एफ डी एक्स ह्याच्यात बनले या लिमिट पर्यंत, मी या सगळ्यांना जर ऍड केलं तर मला हा टोटल एरिया मिळेल की नाही? हा पूर्ण एरिया कसा मिळेल? हा पूर्ण एरिया असे खूप सारे रेक्टँगल ऍड करून मिळेल. आणि खूप छोट्या 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 एरियाला ऍड करण्यालाच इंटिग्रेशन म्हणतात. म्हणजे मी काय केलं नीट बघा, तर मी फोर्स कॅल्क्युलेट, वर्क कॅल्क्युलेट करताना मी इंटिग्रेशन करतोय. कोणाचं? एरिया अंडर कर्व, एफ डी एक्स. एफ आहे फोर्स, डीएक्स आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कुठून कुठपर्यंत? x1 पासून x2 पर्यंत. आपण हे सगळं करून पाहिलेलं आहे. याचे आता डायरेक्ट क्वेश्चन्स येतात जेई मेन्सला. तर या पद्धतीने जेव्हा जेव्हा व्हेरिएबल फोर्स असतो, वी यूज दिस कॉन्सेप्ट. बघा, तर ज्या वेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, बघा एक्सचा मी खूप छोटासा पोर्शन घेतला, एक्स ला कशाने घेतलं? डीएक्स, खूप छोटा पोर्शन घेतला. तर यांचं प्रोडक्ट घेऊन जर मी इंटिग्रेट केलं, कुठून कुठपर्यंत? x1 पासून x2 पर्यंत, एक लिमिट. तर आलेलं वर्क डन हे टोटल वर्क आहे त्या कर्वच्या अंडर. जर आपण 3D मध्ये आलो, तर वर्क एक्स ऍक्सिस मध्ये तुम्ही कोणता फोर्स घ्याल? एफ चा, एफ एक्स डी एक्स. वाय मध्ये एफ वाय डी वाय, झेड मध्ये एफ झेड डी झेड. सगळे फोर्सेस एकत्र करून ऍड करणं, याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे, सुपरपोजिशन आहे. वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये अनेक फोर्सेस लागतात. एखाद्या बॉडीवर सगळ्या डायरेक्शन मधून फोर्स लागतो, तर सगळ्या फोर्सेसला ऍड केल्यावर काय होईल? एक नेट फोर्स येईल त्याच्यावरचा. तर याला म्हणतात, त्याची पोझिशन आहे ड्यू टू ऑल फोर्सेस, म्हणून त्या पोझिशनचं नाव असते सुपर पोझिशन, ड्यू टू ऑल फोर्सेस. तर याच्यावर तुम्हाला जेई मेन्स मध्ये पण क्वेश्चन येतो. तो क्वेश्चन अशा टाईपचा असतो, इझी क्वेश्चन असतो, पण तुम्हाला ऐन वेळेस त्या परीक्षेमध्ये ह्याच गोष्टी कळत नाहीत. आता बघा, इथे त्यांनी कसा क्वेश्चन दिलेला आहे.
एक फोर्स आहे 0.5x प्लस 10. हे फंक्शन आहे फोर्सचं. एका पार्टिकलवर काम करतं. बघा, फोर्स आणि एक्स कोण आहे? डिस्प्लेसमेंट. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे. तुम्ही जसं एफ एक्स लिहिता, वाय इज इक्वल टू एफ एक्स लिहिता की नाही? वाय चेंजेस ॲट एक्स, तसं इथं एफ चेंजेस ॲट एक्स. पोझिशन बदलते, तसा फोर्स बदलत आहे. तर सांगा, यक्स जेव्हा 0 होता म्हणजे ऑब्जेक्ट कुठचा होता? ओरिजिनवर, आणि नंतर ऑब्जेक्ट कुठं आला? 2 वर. तर या इथून इथपर्यंत येण्यात किती वर्क झालं? तर मी आता तुम्हाला सांगितलं वर्क कसं कॅल्क्युलेट करतात. हे बघा, फोर्स इज द फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तर मला वर्क काढायचंय. तर व्हेरिएबल फोर्स मध्ये वर्क काय असते? इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स. चलो लगा हिसाब. कुठून कुठपर्यंत? x1 टू x2. सांगा, इथे x1 कोण आहे? 0. x2 कोण आहे? 2. इथून इथपर्यंत जायचं आपल्याला. फोर्सचं फंक्शन एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये किती आहे? 0.5x प्लस 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स. झालं, इंटिग्रेट करा. इंटिग्रेशन सगळ्याला आठवते? एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 बाय एन प्लस 1. 0.5 म्हणजे कोण? 1/2. तर तुम्ही त्याला असं लिहा, 0 टू 2 याला लिहा 1/2x प्लस 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इंटिग्रेट करू. बघा, 1/2 ला बाहेर काढता येते. आपल्याला हे पण माहिती आहे की आपण ह्यांना सेपरेट करू शकतो. तर इथे 10 ला बाहेर काढलं, इथं 1 राहिला. ठीक आहे. चला, 1/2 एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. कुठून कुठपर्यंत? 0 टू 2. हा 10 घ्या. 1चं इंटिग्रेशन एक्स कुठून कुठपर्यंत? 0 टू 2. एकदा अप्पर लिमिट ठेवा, एकदा लोअर लिमिट ठेवा आणि सबट्रॅक्ट करा. हा 1/2, 2 चा स्क्वेअर 4. आता बघा, इथे किती येते? 4/2 येतं, आणि खाली येतं 0. मायनस करून इकडे या, 2 मायनस 0. हे किती झाला? 2. हा 2 याच्यासोबत कॅन्सल झाला, म्हणजे इथे किती राहिला? 1. इथे बघा, 10 मायनस 2. बघा, हा -2 आहे, आणि 10 टू जा 20. 10 टू जा 20. 2 मायनस 0 झालं. तर ओव्हरऑल किती झालं? 21 ज्युलीचं वर्क डन. आपण इंटिग्रेशन करून वर्क काढलं, आणि वर्क बघा एक स्केलर क्वांटिटी आली. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो हाऊ इट इज डन.